सगळा माझा राग त्याच्यावर काढताय. बघू आता बघू. हा अशी वस्त्रगाळ पावडर झाली ना तर त्याची बस. आता ते एका भांड्यात तशा छोट्याशा होतात ते. झाला. आता लेप तयार झालेला आहे. आणि इकडे आण. वा या म्हणड्या हे घे, लेप तयार आहे. हा आता त्यांच्या पायाला लावतो लेप. लाव लाव बरं वाटेल. हा लाव. मंजू हे बघ आता काळजी करू नकोस. हा 2 दिवस हा लेप लावला की तू ठणठणीत बरी होशील. हा हा बया पण आता फिरायला जायचं तर कॅन्सलच झालं की यांचं. अरे हो पांड्या, तुम्ही 2 जण उद्या फिरायला जाणार होतात ना? मला पायच नाही उचलता येत. बरं जाऊ दे, फिरायला काय परत बी जाता येईल. पुढे बघू. बरोबर बोलते सत्या. तसं बी काय ती बुद्धावून पडली होय का? तिला कोणी धक्का देऊन पाडले आणि तुम्ही जाणार आहे म्हणून? फिरायला काय पुन्हा बी करता येईल ना? आत्ताचा कॅन्सल झाला असता तरी जावा पुन्हा परत. हे का नाही सपने? मी काय म्हणतो पांड्या, हा बाबा. हे बघ आज तुम्ही 2 जण तुमच्याच खोलीत आराम करा. बरं ठीक आहे. चला वाघमारे. चल तिला घेऊन जा हाताला धरून. जा 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 जा. सावकाश सावकाश सावकाश. अरे थांबा थांबा, मी तुम्हाला उचलून घेतो. हा हात टाक. काका काय झालं? नाही म्हणजे तुम्ही कसला विचार करताय का? नाही, हे सगळं अचानक कसं काय घडतंय? म्हणजे टिल्या टिल्या मला एक सांग की तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला कधी गेला होतात? काय आठवत नाहीये. पप्पा लय दिवस झाला आपण गेलो होतो त्याला. तिला घेऊन गेलो होतो लग्नाच्या वेळेस. तरीच मला वाटलं होतं की काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. तेव्हा ठरलं उद्याच आपण जायचं कुलदेवीच्या दर्शनाला. हो असं अचानक कसं काय जायचं पण? तुम्ही गप्पा बसा. मी एकदा सांगितलं ना जायचं म्हणजे जायचं. चला लागा तयारीला लागा. चला 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 लवकर चला. सगळ्यांनी जायचं होय? चालते चालते. हे जे द्या बॅग बीग भरली पाहिजे है ना? चल असं मी तिकडे नेत नाही मला. या असं अचानक कसं निघायचं? तुम्ही सांगा की त्यांना समजावून. माया हे बघ, देवाच्या गोष्टीला असं नाही म्हणू नये. काकांच्या मनात आलंय ना तर आपण जाऊन येऊ. आणि मलाही असंच वाटतंय की आपण देवदर्शनाला जायला पाहिजे. हा चालवा मग गाडी. हा वाघमारे जरा बरं वाटतंय का? वाटतंय बरं.
कळ येत नाही ना आधीसारखी. आपण वाघमारे काय गरज होती एवढी चिडचिड करायची? तुम्ही ना सारखं आपलं चिडचिड चिडचिड चिड करत असता. मग मागं पुढे काहीच बघत नाही. कोण आहे काय आहे काय दिसतच नाही तुम्हाला. जाऊन धाडकन पडला का नाही? आता मुरगाळल्यावर भागला म्हणून बरं झालं. जर फ्रॅक्चर झालं असतं तर, मोठी दुखापत झाली असती तर काय केलं असतं? जरा सुद्धा स्वतःची काळजी घेता येत नाही तुम्हाला. आणि वर काय म्हणताय? मी माझ्या मनासारखं करतो. अहो आता तुमच्या मनासारखं झालं ना. तुमची इच्छाच नव्हती माझ्यावर फिरायला यायची. सगळा प्लॅन कॅन्सल झाला. वाघमारे मी तुम्हाला सरप्राईज देणार होतो, उलट तुम्हीच सरप्राईज दिलंय मला. सॉरी सत्या, माझं चुकलं. हे बघ, मी नाराज होते बरोबर आहे, पण तुझा प्लॅन फेल करायचा नव्हता मला. मी मुद्दाम नाही केलं. होय, तुम्ही मुद्दाम नाही केलं वाघमारे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की एवढ्या दिवसानंतर आपण फिरायला जाणार होतो. बाबांमुळे एवढ्या सहज सुट्टी पण मिळाली होती. ती आता अशी बेडवर काढावी लागेल. एकतर तुम्हा पोलिसांना लवकर सुट्ट्या मिळत नाहीत आणि त्यात ही सुट्टी पण वाया जाणार. सॉरी, खरंच सॉरी. बरं जाऊ दे, तुम्ही सॉरी म्हणू नका. खरं तर या सगळ्यात माझीच चूक आहे. मी तुम्हाला सरप्राईज काय हे सांगितलं असतं तर हे उद्योगच झाला नसता. माझ्यामुळेच लागलोय तुम्हाला. तुम्हाला ना मी कायम त्रासच देत असतो. अरे तसं नाहीये. जाऊ दे, तुम्ही पॅनिक होऊ नका. तुम्ही आराम करा. हां, मी आवरतो सगळं. आराम करा तुम्ही. सत्या, सत्या, सत्या. तुम्ही आराम करा वाघमारे. मी उगाचच एवढं ताणून धरलं. आता सत्याला वाटते की सगळं त्याच्यामुळं झालं. मला काय बी करून सत्याची समजूत काढायला पाहिजे, नाहीतर लय मनाला लावून घे. तू उठलास होय? तुम्हाला मी सांगितलं होतं ना बेडवरनं उतरायचं नाही म्हणून. मला का उठवलं नाही तुम्ही? या आता. आई ग, आई ग. का हो वाघमारे, कधीच कुणाचं ऐकत नाही ना तुम्ही? अहो मला का नाही उठवलं? अरे तू झोपला होतास. अहो मग काय झालं? झोपला होतास म्हणे. आपल्या पायाला लागलंय ना, मग कशाला उठबस करताय सारखं? बंड्या, बाबा हे काय करतोय? आत्ताच तर उठलोय मी. तुम्ही बी घाबरला ना बाबांना. बंड्या, सुप्रभात सुप्रभात. बंड्या, मंजू, काय काय उठलात का नाही दोघे जण? हा, सकाळ झाली की नाही तुमची? हे काय आत्ताच उठलोय. काय मंजू, पाय कसा आहे तुझा आता? हा म्हणजे
आहे कमी बरंच. बरं वाटतंय ना? हा बघ मी म्हटलं नाही का, अगं लेप लावला की बरं वाटणारच. थांबा जरा बघतो. म्हणजे दुखतोय. बघ बघ म्हणजे पाय दुखतोय ना. बाबा पण सकाळ सकाळी तुम्ही कुठे निघाला आवरून? तुम्ही परत निघालात की काय? ठीक मी कुठला एवढ्यात परत जातोय. आम्ही 2 दिवसांसाठी जरा बाहेर चाललोय. आम्ही हो आम्ही म्हणजे घरातले सगळेजण कुलदेवीच्या दर्शनाला चाललेलो आहोत. तेव्हा आता तुम्ही दोघच या घरात राहणार आहात. आराम करा व्यवस्थित. आणि बरं का भांड्या, हे बघ मंजूचा पाय दुखावलेला आहे, तेव्हा तिची नीट काळजी घेशील तू. हा हो ती घेईन मी, पण बाबा कुलदेवीच्या दर्शनाला आम्हाला सोडून चाललाय तुम्ही? हा आम्ही पण येतो की. अगं आता तू कशी येणार? तुझा पाय दुखतोय ना. तू काय आमच्या बरोबर हे असं 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 करत येणार आहेस का? मग अजिबात यायचं नाही. चला येतो मी. हा हा वाघमारे अहो यांचं कधी ठरलं हे सगळं आणि आपल्याला का नाही सांगितलं? बघ की काय कळनाच. बंड्या, हा बाबा. हे बंड्या जरा इकडे ये रे. हा आलो. वाघमारे आलोच मी. हा बाबा. अरे बंड्या, तुला काय अक्कल वगैरे काय आहे का नाही रे? अक्कल? हा? काय झालं? काय झालं म्हणून काय विचारतोय? अरे उद्या मंजूचा वाढदिवस आहे ना. आमच्या बरोबर तिकडे येऊन काय करणार आहेस? उलट अरे इथे तुम्ही दोघेच आहात, आता मस्त मजा करा. बाबा पण तुम्हाला कसं कळलं की वाघमाऱ्यांचा बर्थडे? अरे एवढे पावसाळे काढले तुम्ही, मला कळणार नाही का? मग आता पावसाळे काढण्याचा आणि वाघमाऱ्यांच्या बर्थडेचा काही संबंध आहे का? अरे काय माहितीये का, की तू ज्या वेळेला माझ्या वयाचा होशील ना, त्यावेळेला तुला हे सगळं कळेल. अरे मंजूचा वाढदिवस आहे. तुम्ही दोघ जण 2 दिवस बाहेर फिरायला जाणार होतात, बरोबर ना? पण अचानक मंजूचा पाय मुरगळला, त्यामुळे तुमचा जो काही प्लॅन होता तो फिसकटला. सगळं ओमफस झालं तुमचं. तू तिला सरप्राईज देणार होता. आता ते तुझं सरप्राईज वाया जाऊ नये म्हणून मी हा सगळा घाट घातला. म्हणजे हे सगळं तुम्ही मुद्दाम तुम्हा दोघांसाठी मी हे केलंय. आता तुम्ही दोघच जण इथं आहात, तेव्हा मस्तपैकी वेळ घालवा तुमचा. हा? काय बाबा? आता बाबा बनायची वेळ तुझी. बघा वेळ मिळालाय, निवांतपणे सगळा वेळ घालवा. जस्ट एन्जॉय. आणि बघ थांबा. हा हे पैसे घे. अहो काय गरज नाही बाबा. अरे कशाला काय म्हणतोय? घे घे घे. हा अरे उद्या मंजूचा वाढदिवस आहे ना, तेव्हा तिच्याकरता काहीतरी भेटवस्तू घे ना. मग थांब 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 थांब. आंघोळ केलीस का? नाही. मग आशीर्वाद कसा देऊ? म्हणजे अरे गंमत केली रे तुझी. अरे माझे आशीर्वाद हे सदैव तुम्हा दोघांच्या पाठीशी आहेतच. चला चला. हो हो आलो आलो आलो. हा, चला निघतो. मी बी येतो तुम्हाला सोडायला. अरे तू कशाला येतोयस? तू चाना वर. हो मी येतो सोडायला. चला. नाही नाही, तू खरं म्हणजे आम्हाला सोडायला येत नाहीये. आम्ही नक्की जातोय का नाही हे बघायला तू येतोय. काय खरं का नाही? खरं का नाही का? चल 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 चल. चला चला. सातारा भुईज मातवर, सातारा भुईज मातवर. मग काय कर, काय वडापाय व्हायचा वा? बस. आणि एवढी काय झालं तुला? हा तू येणारच का आमच्या संगत? अगं मम्मी मी येणार नाही, पण लवकर गेला तर लवकर पोचाल का? उशीर झाला तर गाडी पळवली, ऍक्सिडेंट झाला, तुझा हातपाय मोडला तर मम्मी असं झालं. अरे अरे शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली. अरे आम्ही सगळेजण प्रवासाला निघालो आणि असलं काय बोलतोय तू? ते चेष्टा चेष्टा. चेष्टा चेष्टा नाही करायची. पदार! ती वारणी हा माझा आहे. हा माझ्याकडे नाही पदर. याला काय विचारतोय मी?
हळू या. हळू, अगं, उजवा पाय मामे, उजवा पाय. हा. चला सावकाश जा सगळे आणि तू गाडी हळू चालव. बाबा काळजी घ्या. नाही नाही, तू आमची काळजी करू नकोस रे, तू फक्त मंजूची काळजी घे म्हणजे झालं. आणि हे बघ, हा कागद घे, हे काय? त्याच्यावर आंबे हळदीचा लेप कसा तयार करायचा याची पद्धत लिहून दिलेली आहे. हा, बर यावर हुकूम तू लेप तयार कर आणि मंजूच्या पायाला लाव. ठीक आहे. हा. पण तुम्ही तुमची काळजी घ्या. हो ठीक आहे ठीक आहे, आम्ही आमची काळजी घेतो, तू पण तुझी काळजी घे. सत्या मंजूची नीट काळजी घे रे बाबा. होय पप्पा. दादा काळजी घ्या वहिनींची. होय. हा समजा त्याने सुनबाईचीच काळजी घ्या, माझ्या लेकाची कोण काळजी घेणार? सत्या माझ्या लेकरा कोकरा वागरा तू तुझी काळजी घे बर का. होय मम्मी. माया अगं लहान आहे का आता तो घेईल त्याची काळजी. हो चित्रकार तुमचं काय जाते बोलायला, मी आई आहे ना त्याची, माझा जीव तिथे तुटतोय ना, तुझ्या जीवनाचं काय करायचं सत्या? हे बघ सुनबाई, तू त्याची अजिबात काळजी करू नकोस, त्याची काळजी घ्यायला तो समर्थ आहे, कळलं का? नाहीतर काय करते मी थांबते इथंच. अजिबात गाडीत उतरायचं नाही. बस आतमध्ये बस, बस आतमध्ये, बाहेर पडलीस तर बघ. आता सगळ्यांनी इकडनं जायचंय. हा कळलं का? चला निघायचं का? गणपती बाप्पा. काय झालं? अहो नारळ फोडायचं राहिला. अरे काय उतरा खाली तुम्ही. त्यांना कशाला उतरवतोस? त्यांच्या असतो. अरे तू फोड. तू फोड. अरे पण ती अरे तू फोड, त्यांना ज्येष्ठ कशाला नागरिक आहेत. अरे तू फोड म्हणतोय ना. हा, गणपती बाप्पा. मंगल मूर्ती गोऱ्या समर्थ महाराज की जय. बाय 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 चला 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 बाय बाय. यस यस. अरे पण एवढा आनंद व्हायला काय झालं तुला? मला मग सांग की. अरे भावा तुला सगळं सांगतो, पण आधी आपल्याला लई काम आहेत ती करायची आहेत. काय ते फक्त सांग मला. कळेलच तुला लवकर. वाघमारे, ओ वाघमारे. सत्या, वाघमारे, सत्या इकडे. तुम्ही कधीच कुणाचं ऐकत नाही. तुम्हाला बेडवरनं खाली उतरू नका म्हणून सांगितलं होतं ना मी. का ऐकत नाही तुम्ही? हा थांबा. तुम्हाला ना काय कळतच नाही बघा. कशाला उठून गेला? एवढी धडपड करून पडलाय ना, काय गरज होती धडपड करायची? आधीच धडपड करून पडलाय ना खाली, आणि काय झालं असतं तर काय गरज होती आंघोळ करायची? तुझ्यासारखी घाणेरडी सवय नाही मला. माझ्यावर येऊ नका उगाच. थांबा, सरका माग. सावकाश सावकाश. आता परत लेप लावावं लागल. घरचे गेले का रे? होय गेले सगळे. एक मिनिट, काय त्यांना बी सोडायला खाली येणार होता काय तुम्ही? मग काय प्रयत्न बी केला यायचा. काय म्हणतील रे, एवढं आम्ही निघालो आणि ही बया खाली बी आली नाही. अहो, कोण कशाला काय म्हणतंय? सगळ्यांना माहितीये तुमच्या पायाला लागलंय ते, फक्त तुम्हालाच माहित नाही तुमच्या पायाला लागलंय ते. कळतंय का? ओरडू नकोस की रे. मग वागताय कशाला ओरडण्यासारखं? हा ठीक आहे, सॉरी. ठीक आहे सॉरी. हे असलं सॉरी नकोय मला तुमचं, कळलं का? आज नाही, कालच्यासाठी सॉरी. सॉरी, काल माझ्यामुळे. वाघमारे, सॉरी म्हणायची काहीच गरज नाही. आता मला तुमचं सॉरी नको, तुमचं थँक्यू नको, आणि तुमची कसलीच फॉर्मॅलिटी नको. मला काहीच नको. काय रे, एवढा खुश कायस? अहो वाघमारे, मला काय वाटतं माहितीये का, कधी कधी जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. म्हणजे आपलं प्लॅनिंग काय बी असो, पण त्याचं प्लॅनिंग जे असतं ना ते जगात भारी असतं. म्हणजे अहो म्हणजे त्यांना आपल्यासाठी काहीतरी भारी विचार केला असेल असं वाटतंय मला.
मला तर काही कळना झाले. जाऊ दे, तुम्ही ना जास्त लोड घेऊ नका. तुम्ही फक्त आता तयार राहा, कारण आता इथनं पुढचा प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे. सरप्राईज नको तुझं सरप्राईज. त्या सरप्राईज मुळे पाय मोडून घेतलाय स्वतःच. आणि काय करू आता? हो वाघमारे, हे मी तुम्हाला दिलेलं सरप्राईज नाहीये, हे तुम्ही मला दिलेलं सरप्राईज आहे. कळलं का? अहो, ते सगळं सोडावं. मी काय म्हणतोय, सॉरी सॉरी की चुकून लक्षातच नाही आलं माझ्या. सॉरी दुखला चालेल. आपण मी काय म्हणत होतो की सरप्राईज म्हणजे हे असलं सरप्राईज नाही. इथनं पुढचं प्रत्येक सरप्राईज एकदम रोमॅन्टिक असणार आहे, एकदम हॅप्पी असणार आहे, एकदम एक्साइटेड असणार आहे, एकदम म्हणजे म्हणजे शाहरुख काजल वाला सरप्राईज असणार. बर, कधी सांगणार? नाही सांगतो की आता. तर पहिलं सरप्राईज तुमच्यासाठी असणार आहे की मी तुमच्यासाठी नाश्ता बनवणार आहे. नाश्ता तू बनवणारस? नाश्ता तू असं बोलताय जणू मी तुमच्यासाठी कधी नाश्ता बनवलाच नाही. अहो, तेलावरच्या पुरणपोळ्या विसरलात? बस, प्रत्येक वेळी आठवण करून द्यायची गरज नाही. बरं थांबा, मी तुमच्यासाठी पटकन जाऊन नाश्ता बनवून आणतो. थांब, मी पण येते मदत करते. हो, मी पण येते मदत करायला. तुम्हाला सगळीकडे कशाला घुसायचा असतो? जरा इथं बसा, आराम करा, मी बनवतो ना नाश्ता. हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी जगातला टॉप A1 नाश्ता बनवतो मी. हा, आलोच. आंघोळ कोण करणार? हो वाघमारे, नाश्ता इथं बनवणार, अंघोळ काय संबंध काय? छी बाबा, मला काय नको असं नाश्ता. शी बाबा, असं बोलताय जणू अंघोळ न करता कधी नाश्ताच नाही बनवला तुम्ही. नाहीच बनवला. ठीक आहे, करतो. आंघोळ? हा तेच, आधी आंघोळ करतो मग नाश्ता करतो. तुला ना काका आजोबाच पाहिजेत वाटणीवर. हो, जाऊ द्या, गेल्यात 2 दिवस शांतीने जगू दे मला. व्यवस्थित कर. येता का तुम्ही आंघोळ घालायला? बया, समजा सपन असल्यासारखं वाटायला लागलं. हे असलं सरप्राईज असते रे. माया शांत बस जरा. गच काय लावलंय? काय रे बाबा, काय नाव आहे तुझं? जीवन. हा, जीवन. ऐक, हा. सावकाश जाऊ देता, आपल्याला अजिबात घाई नाहीये. हो हो हो. हळूहळू घ्या, हळूहळू घ्या. हळूहळू कशाला घ्यायची? हो, मीडियमनी चला. हो, मीडियमनी. ए सपने, तू काय डोक्यावर पडलीस का जरा? असं गेलो तर 4 दिवस लागतील पोचायला आपल्याला. गपत, सारखं माझं डोकं करत असते. मग 5 जण कधी धडकायचं होय तुला? धडकायचं कशाला का? धडकायचं कशाला डोक्यात येतं की तुझ्या? मग कशाला सारखं मला सगळ्यांसमोर बोलत असतो रे? बाहेर फिरायला तरी तुम्ही तेच असते. चिंती कशाला माझ्यावर? चिंती कशाला माझ्यावर? सारखं सारखं तू बोलत माझ्या असतो. डोक्यात जाऊ नका. सगळं चिंती माझ्या डोक्यात जाऊ नका, माझ्या डोक्यात. अरे, चैत्या. सर माग, शांत बस. शांत बसा. चला. ओ दादा, गाणी लावा की. हा, लावा लावा, गाणी लावा. आज वाघमाऱ्यांसाठी जगातला टॉपचा A1चा नाश्ता बनवतो. हा, वाघमारे, अहो किती लकी आहे तुम्ही. तुम्हाला एवढा सुंदर शेफ मिळालाय. अरे गाणी कशाला लावायची? गाणी नाही, भेंड्या लावा, भेंड्या. भेंड्या? मग तर गाडी थांबवून खाली उतरून लावायला लागतील भेंड्या. अगं भेंड्या लावा म्हणजे भेंडीची भाजी नाही ग. भेंड्या म्हणजे अंताक्षरी, गाण्यांची अंताक्षरी खेळा. खेळू खेळू. काय नाही, अजिबात कुणी काय खायचं नाही. गप्प शांत व्हा. ए नटवे, हा अगं काय खेळायचं नाही म्हणते. खेळू दे की जरा. खेळा रे, खेळा खेळा.
हा चला टीम टीम करू. आमच्या दोघींची टीम, जयदे आणि माझी टीम, मम्मी पप्पांची टीम. आता मी एकदम मी अंपायर अंपायर. पप्पा चला या इकडे 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 बसा. चालतंय चालतंय. झालं का शिफ्ट? चला. चला चला. हा. चला चला आता आदा पादा. आदा पादा. अरे हे काय रे, अरे आदा पादा नको रे म्हणू, दुसरं काहीतरी म्हण. सॉरी 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 काय पण बोलतो तसं नसते. हा बैठे बैठे बोर हुए है, करना है कुछ काम, शुरू करो अंताक्षरी लेकर प्रभु का नाम. मम्मा मम्मी तुमच्यावर माल मम्मी पप्पा तुमच्यावर माल. ठीक आहे माया मन गाणं एखादं. हा मी हा तूच. नो. गाऊ कशी मी. माया अगं ग नाही म आले म वरनं गाणं म्हणायचंय. हा व चित्रकार तुम्ही आठवा की मग मला काय सांगताय. हे बघ मी पुढच्या वेळी म्हणतो, आता तू म्हण. हा. चल 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 मम्मी मम्मी कमॉन कमॉन कमॉन. टिक टिक एक टिक टिक गायला सांगितलं रडायला सांगितलं. माझं अच्छा रडत रडत गाती. मला सत्याची आठवण व्हायला लागली. मी उतरते हे तुझ मम्मी अगं आपण प्रवास करतोय, भेंड्या खेळतोय त्याच्यात. गप्पा बसा ल आलेलं ल. म्हणाला वरनं. हा हॅलो सत्याभाऊ बोल की. अरे तुझ्या नाश्त्याचा काय विषय, तुला पार्सल घेऊन येऊ का? अरे काय आणायची गरज नाही, मी स्वतः नाश्ता बनवणार आहे. काय तू बनवतोयस? तुला बनवता येतं? अरे तुला घरात कुठं काय साहित्य ठेवलंय हे तरी माहितीये का? ए अरे तू काय विसरलास का काय, सातारचा बेस्ट शेफ आहे मी. बरं ऐक, तुला जे सामान सांगतो ते तेवढं घेऊन ये. हा बरं थांब सांग. हा बोल काय काय पाहिजे. 2-3 नारळ घे. नारळ. हॅलो काय खवा? खवा नाही रवा. काय खवा खवा कवा किती खवा? अरे खवा नाही रे, रवा. अरे वय किती खावा पण? तुला खवीना बलमा मी. रवा रवा. हॅलो अरे रवा र र र. हॅलो 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 अरे मग रेंज मध्ये जा की. हॅलो 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 हा आला का, आला आवाज आला का? अरे मला येतोय, तुला येतोय का सांग. हा आता बोल, आता मला पण येतोय बोल. रवा र र. हा रवा किती? हा रवा आण 4 किलो आण बाबा. हा अजून ऐक, कळलं का? हा झालं. घेऊन ये सगळं. हा आलो आलो. सपने बघितलं का चित्रकार कसलं गाणं म्हणाले, त्यांना त्या चित्राची आठवण झाली वाटतं. मला प्यार. माया अगं काय संबंध आहे, कुठला विषय कुठं न्याय लागलीये, तिचा काय संबंध आहे आता. हा कुठला आलं प्यार, र वर्ण म्हणा आता. र र आलं र सगळे कवी र आलं. हा सपनाविनी तुमच्यावर रॅप सॉन्ग. हा सपने कवर 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 रॅप सॉन्ग म्हणूयात आपण आता. काय काय म्हणतात मला आठवण का सपने. बघ ना तुला आठवते का? एक ते सपनेला आठवते का ग सपने? अयो सपने काय होते
अरे काय झालं रे बाबा, गाडी का थांबवली? बघायला पाहिजे खाली उतरून. जास्त उतरा 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 पटकन उतरा. सपना उतर. बरे आहे ना तुम्ही? का? हो मग बिट्ट्याचे केस काय विचारताय? मला बोर झालंय, काय करू? आपण त्याला केस तर आहेत का? हा दे, तुझा टॉपचा A1 नाश्ता दे. काय रे, एवढा उशीर हे करत होतास? हे म्हणजे मी जगातला टॉपचा A1 नाश्ताच बनवला होता, उपमा. म्हणजे अशी मस्त फोडणी टाकली होती, मस्त रवा भाजून घेतला होता, त्यात शेंगदाणे टाकले होते, मीठ टाकलं होतं, तुमच्या आवडीचे काजू बी टाकले होते. कुठे? खालीच आहे. का? पण तो जळाला हो. पण त्या बलमाच्या चुकीमुळे जळालाय, माझ्या चुकीमुळे नाही जळाला. त्याला मध्येच फोन करायची सवय आहे, त्याचा फोन आला आणि सगळा जळला. म्हणून म्हटलं तुम्हाला भूक लागली असेल, गडबडीत हे घेऊन आलो. मस्त आहे तुझं पहिलं सरप्राईज. मारे सॉरी की. म्हणून म्हणते बायकोचं जरा ऐकत जा. पण नाही, तुला तर तेलावरच्या पुरणपोळ्या येतात. सत्या, स्वयंपाक वाटतोय तितका सोपा नसतोय. म्हणून सांगते मला घेऊन चल खाली, मी मदत करते तुझी. नाही नाही नाही, अजून पण सांगतो, काय गरज नाहीये. इथंच बसा आणि त्या बिट्ट्याचे केस विचारा. हा, तुम्ही ते करा, बाकी सगळं मी बघतो. आणि टेन्शन घेऊ नका. अहो, एक गोष्ट फेल झाली म्हणून काय होत नाही आयुष्यात. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, कळलं? पहिलं सरप्राईज फेल तर फेल, आता ह्याच्या नंतरचं सरप्राईज बघा. ते सरप्राईज बघून ना तुम्ही एकदम सरप्राईजच व्हाल. अजून द्यायचंच आहे का सरप्राईज? हा मग आहे ना एक सरप्राईज. मी तुम्हाला काय म्हणालो होतो, प्रत्येक क्षण एक सरप्राईज असणार आहे. हा तर एक क्षण होता, आता बघा किती क्षण येणार आहेत ते. तुझं काय चाललंय मला काय कळणार. अहो, ते सरप्राईज बघून तुम्ही एकदम सरप्राईजच व्हाल. हा, आलोच मी. ते तर सकाळपासून होते. जा आता. हम्म.